मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू होती। या जागेसाठी आदित्य ठाकरे देखील शिवसेना उभाठ्याला उमेदवारी मिळवण्यास इच्छुक होते, पण काल शरद पवार यांचं नाव अखेर निश्चित करण्यात आलं होतं। उद्धव ठाकरेंनी साथ दिल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी आभार मानले। उन्मेष पाटील यांच्या शिवसेनेमध्ये होणाऱ्या संभाव्य प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते। उन्मेष पाटील कार्यकर्त्यांना फोन करून आपल्याला भाजप विरोधात काम करायचंय असं आवाहन करतात। यावरून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। संभाजीनगर महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या 14 नगरसेवकांचं पद धोक्यात आलंय। अतिक्रमण विरोधात सुरू असलेल्या कारवाईला विरोध केल्यानं नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू झाली आहे। चंद्रपूर शहर महानगरपालिका स्थायी समितीतील 16 सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे। काँग्रेसकडून स्थायी समितीमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये एकाही धानोरकर समर्थकाला जागा मिळाली नाही, तर वडेट्टीवार समर्थक 7 नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे। शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोलापुरात जल्लोष करण्यात आला। सोलापुरातील जांब मुनी मोची समाज बांधवांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जल्लोष करण्यात आला। मुंबई एफ दक्षिण एफ उत्तर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली। महायुतीच्या मानसी सातमकरांचा या निवडणुकीत विजय झाला असून शिवसेना उबाठाच्या श्रद्धा जाधव यांचा पराभव झालाय। अजित पवारांच्या कुटुंबाला देखील विमान अपघातात घातपाताची शक्यता वाटते। दरम्यान पार्थ पवार आणि पवार कुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे। बीएसआयची सर्व विमानं रोखण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बारामतीमध्ये योगेंद्र पवारांनी जिरायती भागातील पाणी संदर्भात जनाई शिरसाई योजनेची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तर पाणी टंचाई होऊ देणार नसल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। चौदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त 20 मार्च रोजी महाडमध्ये येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी योग्य निवास व्यवस्था, वाहतूक व्यवस्था तसंच सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशा सूचना अण्णा बनसोडे यांनी प्रशासनाला दिल्यात। पूर्वतयारीबाबत आढावा बैठक पार पडली। पिंपरी चिंचवडमध्ये स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितलेली आहे। एका विद्यापीठातील चर्चा सत्रादरम्यान त्यांनी केलेल्या विधानामुळे वारकरी संप्रदायामध्ये मोठी नाराजी पसरली। धारावीतील झोपडपट्टी धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। 436 पात्र झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन होणार आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी याबाबत घोषणा केली आहे। अहिल्यानगरमध्ये शिवजयंती साजरी केली जाणार आहे। शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे श्रीपाद छिंदम शिवजयंती साजरी करणार आहेत। यामुळे काहींनी त्यांना विरोध केलाय। याबाबत पोलिसांना निवेदन देण्यात आलंय। ई चलनाच्या वाढत्या दंडामुळे संतप्त झालेल्या खासगी वाहन मालकांनी लातूर येथील आरटीओ कार्यालयामध्ये आंदोलन केलं। वाहन मालकांनी काळे झेंडे लावून मोर्चा काढला। जालन्याच्या धाकल गावात 15 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झाल्यानं शेतकरी आक्रमक झाले। येथील महावितरण कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला। तातडीनं वीज पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। परभणी शहरातील ट्रॅव्हल चालकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढला। ई चलनात नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। यावेळी ट्रॅव्हल्स चालकांनी निवेदन देत मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली। चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी येथील प्रस्तावित लोह खाणीची परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे यांनी उपोषण सुरू केले। चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणात वन्यजीव प्रेमींनी सहभाग घेतला। चंद्रपुरात सौर ऊर्जा पॅनल पुरवणाऱ्या कंत्राटदारांनी महावितरण विरोधात मोर्चा काढला। हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। महावितरणाच्या पीएम सूर्यघर बाबतच्या नव्या जाचक अटींमुळे ग्राहक आणि सूर्यघर योजनेला धक्का बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे तातडीनं हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। अमरावतीमध्ये सोलार व्यावसायिक आणि ग्राहकांनी विद्युत भवनावर मोर्चा काढला। महावितरणाचं धोरण आणि जाचक अटींचा विरोध करत हा मोर्चा काढण्यात आला।
इराणमधल्या खोर अल जुबैरमधून यूएसएला क्रूड ऑइल घेऊन जाणाऱ्या शिपवर मिसाईल हल्ला झालाय. हल्ला झालेल्या शिपवर कोल्हापुरातील रोहित पाटील हा मरीन इंजिनियर ऑफिसर हा कार्यरत होता. शिपवरील कोल्हापुरातील इंजिनियरसह एकूण 23 जणांचा स्टाफ कार्यरत होता. इंजिनियर रोहित पाटीलसह सर्व 23 जण सुखरूप आहेत. जळगाव शहरातले 8 ज्येष्ठ नागरिक दुबईमध्ये अडकलेले आहेत. 24 फेब्रुवारीपासून पर्यटनासाठी गेलेला ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप दुबईमध्ये अडकला. त्यामुळे भारत सरकारकडून मदतीची मागणी होती. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. आपल्याकडे 74 दिवस पुरेल इतका तेल साठा आहे अशी माहिती मिळाली आहे. धुळे जिल्ह्यातील खर्दे गावात भेसळयुक्त दूध आढळल्यानं अन्न आणि औषध प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. शिरपूर तालुक्यातील खर्दे गावातील आशाबाई बोरसे यांनी दूध गरम करायला ठेवल्यानंतर त्याचा रबरासारखा गोळा तयार झाला. दरम्यान दुधाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. तसंच कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. कोपरगाव तालुक्यातील वारी गावात ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी 1 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी अचानक कोसळली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कुणालाही दुखापत झाली नाही. अवघ्या 10 वर्षात टाकी कोसळल्यानं कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मुंबईतील पवई तलावाच्या काठावर मगर दिसलेली आहे. काठापर्यंत आलेल्या भल्या मोठ्या मगरीचा व्हिडिओ समोर आलाय. पवई तलावात वारंवार मगर दिसत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे. भंडाऱ्याच्या अडाळ्यातील सायतानगरमधील शाळेची इमारत धोकादायक असल्यानं विद्यार्थ्यांचे वर्ग अंगणवाडीमध्ये भरत असल्याचं समोर आलंय. विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्यानं विद्यार्थी आणि पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तातडीनं इमारत दुरुस्त करण्याची मागणी होतीये. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तुकाराम बीज उत्सव साजरा करण्यात आला. हरिनामाचा गजर, अभंग आणि भजन कीर्तनाच्या गजरात भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या सोहळ्यात वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली. श्री काथार कंठहार वाणी समाज सेवा संघाच्या वतीनं तुकाराम बीज निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं वारकऱ्यांनी सहभाग घेतला होता. कोकणात भक्तिमय वातावरणात शिमगोत्सव पार पडतोय आणि ग्रामदेवतांच्या पालख्या भक्तांच्या दारी येत असून पालखीच्या दर्शनासाठी ग्रामस्थांची गर्दी होती. मध्ये खासगी शिकवणीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. स्लॅबखाली 20 विद्यार्थी अडकले होते. दरम्यान गंभीर जखमी असलेल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मनीष म्हसे असं या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. जामखेडमध्ये काल रात्री सागर मोहोळकरवर गोळीबार झाला होता. मोहोळकर हा सराईत गुंड असल्याचं समोर आलं असून काही दिवसांपूर्वी जिममध्ये किरकोळ कारणावरून एका मुलाला मारहाण केली होती. पालघरच्या डहाणूमधील आश्रमशाळेतील वसतिगृहाला भीषण आग लागली. वसतिगृहाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून विद्यार्थ्यांचे कपडे, शैक्षणिक साहित्य आणि गाद्या जळून खाक झाल्या. बीड जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी 3 अटक केली आहे. त्यांच्याकडून 17 गाड्या आणि संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.